अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करूयात. तर लवकरच येत आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही 29 जुलै रोजी आहे. आणि असं म्हटलं जातं, असं आपल्या शास्त्रांमध्ये लिखित आहे की जो कोणी जन्माला येऊन गुरु करत नाही त्याचा जन्म हा वाया जातो. त्याला कोणतंही चांगलं कर्म केलेल्याचं जे पुण्यफळ आहे ते भेटत नाही. त्याचबरोबर पहा, ज्यावेळी आपल्याला गुरु असतात त्यावेळी ते आपला योगक्षेम चालवण्याचं काम करत असतात. जसं की आपल्याला म्हणजे आपण म्हणतो की अनन्याश्चिंतयन्तो माम यजाना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. हे जे आपण स्वामी समर्थांच्या फोटोच्या खाली बऱ्याच जणांनी पाहिला असेल हा मंत्र, तर तो कशासाठी असतो की मी अनन्य भावाने तुम्हाला शरण आलेली आहे किंवा आलेलो आहे. आत्तापर्यंतचा माझे जे काही कर्म असतील, जी काही पातकं असतील, जे काही दोष असतील, ते सगळेच्या सगळे आजपासून मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. कृपा करा, माझा स्वीकार करा आणि माझ्या हातून असं कोणतंही कार्य घडून देऊ नका की ज्यामुळे माझं पापाचं पारडं हे जास्त होईल आणि पुण्याच्या पारड्यामध्ये घट होईल. तर हाच त्याच्या मागचा म्हणजे त्या श्लोकाच्या पाठीमागचं मराठीमध्ये अनुवाद आहे की माझ्याकडून जे काही आत्तापर्यंत पातकं झालेली आहेत, म्हणजे जसं की 64,000 लक्ष योनी पार करून आपल्याला मनुष्यजन्म हा भेटलेला असतो. आणि हा जन्म काहीतरी करण्यासाठी, काहीतरी घडण्यासाठी हा आपल्याला भेटलेला असतो. असंच नाही की आपण जे काय केलं, तुम्हाला हे पहा, आपल्याला माहीत असतं आपण कुठं चुकलेलो आहे. जगाला आपली दाखवण्याची छवी वेगळी असते, मात्र आपल्या अंतर्मनाला माहीत असतं की आपण कुठे चुकलेलो आहे. त्या चुका ज्या काही जाणतेपणी अजाणतेपणी ज्या काही चुका होतील त्यांना क्षमा देण्याचं काम हे आपले गुरु करत असतात. आणि गुरुपौर्णिमेला अतिशय कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने गुरु करा. स्वामी महाराजांना गुरु करा, ब्रह्मांड नायकाला गुरु करा. ज्यांच्या हातामध्ये क्षणात ब्रह्मांड घडवण्याची ताकद आहे, अगदी मृत्यूला सुद्धा पराभव करण्याची ताकद आहे, अशा ब्रह्मांड नायकाला आपले गुरु करा. त्याचबरोबर आपले जे आचरण आहे ते अतिशय सात्विक ठेवा. भरपूर सेवेकरी घडवा, भरपूर सेवेकऱ्यांना स्वामी सेवा सांगा. असं काही नाही की गुरुपद घेतल्यानंतर खूप अटी असतात का, तर काही अटी वगैरे अटी शर्ती काही सुद्धा नसतात. रोजचे 3 अध्याय म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय करण्यासाठी मोजून 15 मिनिट लागतात. असं आपण मोबाईलवरती तासनतास विनाकारण आपला वेळ खर्ची करत असतो. त्यातील आपल्या आयुष्यासाठी, आपल्या आयुष्याचं भलं व्हावं, आपल्या मुलाबाळांचं भलं व्हावं, याच्यासाठी आपण 15 मिनिट नक्कीच देऊ शकतो. याच्यामुळे आपल्या आत्तापर्यंतच्या जन्माची जी पातकं आहेत ती नष्ट होतात आणि इथून पुढचा जो योगक्षेम आहे तो चालवण्याचं काम हे आपले गुरु महाराज करत असतात, स्वामी माऊली करत असतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांना भीती वाटते की 11 माळी जप, गुरुपद घेतल्यानंतर 11 माळी जप हा करावा लागेल. तर तसं काही नसतं. तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही जे काही काम करत असाल ते काम करताना फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढा जेवढा तुम्हाला जप करता येईल तेवढा तुम्ही जप करू शकता. असं काही नाही की तुम्ही माळ जपच केला पाहिजे. एखादं म्हणतं की मला माळ जप येत नाही, काही हरकत नाही. कुणाकुणाला लिहिता वाचता येत नाही, असे देखील भरपूर असतात. तर अशांनी काय करायचं आहे, एक अगरबत्ती लावायची आणि श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. तुम्हाला मी अगदी छाती ठोकपणे सांगते की तुम्ही दुसरं काही सुद्धा नाही केलं, फक्त स्वयंपाक बनवताना जरी तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप लावून जर तुम्ही स्वयंपाक करायला सुरुवात केली तर तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हळूहळू बदल हा जाणवायला सुरुवात होतो. आता हा बदल किती दिवसात जाणवतो, तर 21 दिवसांमध्ये तुम्हाला हा बदल जाणवायला सुरुवात होतो की प्रत्येक व्यक्ती स्वतःहून स्वामी सेवेत यायला सुरुवात होते. त्याच्या काही वाईट खोडी असतील, वाईट सवयी असतील तर त्या सुद्धा हळूहळू कमी होताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला हे गुरुपद कसं घ्यायचं असतं ते देखील सांगते, अगदी थोडक्यात सांगते. एक नारळ घ्यायचा, त्यावरती एक गुलाबाचं फूल ठेवायचं आहे, थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे, अगरबत्ती लावून घ्यायची,
हे गुरुपद तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा घेऊ शकता, हे गुरुपद तुम्ही स्वामी केंद्रामध्ये सुद्धा जाऊन घेऊ शकता. अशी कोणतीही अट किंवा कोणताही नियम नाही की तुम्ही मठामध्येच गेलं पाहिजे. तर हा जो नारळ आहे तो हातामध्ये घ्यायचा. हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे गुरु महाराज, हे स्वामी महाराज, मी आजपासून तुम्हाला गुरु मानत आहे. माझं गुरुपद स्वीकारा. माझा योगक्षेम हे चालवण्याची जबाबदारी, माझा हा जो संसार आहे, माझं हे जे आयुष्य आहे, मला हा जो देह दिलेला आहे तो सर्वच्या सर्व तुम्ही दिलेला आहे. तुमची कृपा आहे म्हणून आज मी हे सगळं करत आहे. माझ्या हातून हे सगळं घडत आहे. कृपा करा आणि माझा स्वीकार करा, माझी स्वामी सेवा स्वीकारा, माझं गुरुपद स्वीकारा असं म्हणायचं. आणि तो जो नारळ आहे तो आपल्याला स्वामी महाराजांच्या पुढे ठेवायचा आहे. अर्थातच याच्यासाठी तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे. कुणी जर स्वामींचं अधिष्ठान आतापर्यंत घरामध्ये केलं नसेल तर ते करा. आता ते कसं करावं, तर फक्त स्वामींचा एखादा फोटो आणायचा आहे आणि त्याच्या पुढे छोटीशी स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. हे जे स्थान आहे स्वामी महाराजांचं ते मध्यावरती असावं. जसं की आपल्याला माहीत आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई जर नसेल तर या जगात काहीही, म्हणजे तुम्हाला कुणी विचारणारच नाही. एकच व्यक्ती अशी असते जी निस्वार्थपणे प्रेम करते, ती म्हणजे आपली आई. तिला काही आपल्याशी घेणं देणं नसतं. मात्र ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी तिच्या उदरामध्ये असतो तेव्हापासून आपलं कनेक्शन हे आपल्या आईसोबत असतं. त्याचप्रमाणे आपले जे गुरु असतात, तुम्ही गुरु कुणालाही माना, असं काही नाही की मी स्वामी सेवेकरी आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा स्वामींनाच गुरु मानलं पाहिजे. मात्र या दिवशी गुरुपद नक्की 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 घ्या. ज्यांना महादेवांची भक्ती करायला आवडत असेल त्यांनी महादेवांना गुरु मानू शकता. ज्यांना कार्तिक देवांची भक्ती करायला आवडत असेल ते कार्तिक महाराजांना गुरुपद देऊ शकता. त्याचप्रमाणे नवनाथ महाराजांना तुम्ही गुरुपद देऊ शकता. दत्त महाराजांना गुरुपद तुम्ही देऊ शकता. असं तुम्ही गुरुपद कोणत्याही देवाला देऊ शकता. असं काहीही नाही की फक्त स्वामी महाराजांनाच दिलं पाहिजे, असं देखील काही नाही. मात्र गुरु नक्की करा. आपल्या आयुष्यामध्ये एक नियम ठेवा. गुरु पौर्णिमा ज्या दिवशी तुम्ही गुरुपद घ्याल त्यावेळी तुम्ही अक्षरशः मनापासून म्हणा की आजपासून मी निरंतर म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करेन. मला जसा जमेल, उठत बसत कसाही जमेल, माझ्या संसारातून जेवढा वेळ मला देता येईल तेवढा वेळ मी या मंत्रासाठी, या जपासाठी देईन. त्याचबरोबर गायत्री मातेचा जप देखील अतिशय म्हणजे अतिशय लाभदायक ठरतो. आपली जी ओरा आहे ती पूर्णपणे क्लीन होते. त्याचप्रमाणे तुम्ही काळभैरवांना सुद्धा गुरु मानू शकता. मात्र काळभैरवाची उपासना करणं आपल्यासारख्यांना शक्य नसतं, कारण काळभैरव दैवत हे न्यायप्रिय देवता आहेत आणि त्यांना खोटं अजिबात चालत नाही. एक वेळ तुम्हाला स्वामी महाराज माफ करतील, महादेव माफ करतील तांडव करणारे, मात्र काळभैरव देव हे कुणालाही क्षमा करत नाहीत. त्याच्यामुळे आपली नीतिमत्ता चांगलं ठेवा, आपलं मन पवित्र ठेवा आणि पवित्र मनाने तुम्ही जे काही कार्य कराल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश हे हमखास मिळतं. आता हे जे गुरुपद आहे ते घरातल्या सगळ्या लोकांनी जर घेणार असाल तर प्रत्येकाचा एक एक नारळ आणि एक एक गुलाबाचं फूल. आता काही ठिकाणी गुलाबाचं फूल मिळालंच नाही तर ताई मी काय करू, तर अशा वेळी तुम्हाला जे कोणतं फूल भेटेल ते तुम्ही घ्या. गुलाबजल आपल्या घरामध्ये असतं, थोडंसं गुलाबजल त्या फुलावरती शिंपडा आणि ते फूल तुम्ही गुरुपद घेताना या नारळावरती ठेवू शकता. त्याच्यानंतर या नारळाचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जर गुरुपद घरामध्ये घेतलं असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या नारळाचा प्रसाद करून घरच्या घरी खायचा आहे, बाहेरच्या कुठल्या लोकांना द्यायचा नाही. आणि जर तुम्ही मठामध्ये घेणार असाल, केंद्रामध्ये घेणार असाल तर साहजिकच तुम्हाला तो नारळ फूल वगैरे तिथंच ठेवून यायचं असतं. कोणताही नियम करा पण गुरुपद हे घ्याच. आयुष्यात अगदी मला असं वाटतंय, जरी तुम्ही अजिबात वेळ नसेल, तुम्ही बिझनेसमॅन असाल, कसलाच वेळ तुम्हाला भेटत नसेल तर कमीत कमी 11 वेळा तुम्ही कोणताही मंत्र जपू शकता. जसं की ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनात मृत्युर्मुक्षयमामृतात. तुम्हाला जो कोणता मंत्र तुम्हाला आवडेल, ओम द्राम चिरंजीवने नमः दत्ता महाराजांचा हा मंत्र आहे, असा कोणताही मंत्र तुम्ही घेऊन गुरुपद हे घेऊ शकता. पण खरंच गुरुपद घ्या. भरपूर सेवेकरी घडवा. आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी
ज्यांना जमल, ज्यांना शक्य होईल अशांनी स्वामी सेवा केंद्रामध्ये जा. स्वतःची सेवा 1 तास 2 तास 3 तास जेवढं तुम्हाला देता येईल स्वामी महाराजांच्यासाठी तेवढं तुम्ही द्या. कारण याच्यामुळे तुमच्या आयुष्यातली जी पातकं आहेत, जे कष्ट आहेत, जे भोग आहेत, जे दैन्य आहेत ते नष्ट व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहत असताना कोणतीही मनामध्ये शंका आली किंवा कोणताही मनामध्ये विचार आला, कोणताही प्रश्न आला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं पूनम ब्लॉग अँड रेमेडीज हे जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.